राज्यात सरकारने नव्या निर्बंधाची घोषणा केली असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सरकारने आणखी कठोर निर्बंध जारी केले आहेत. ज्यामुळे आता कोणालाही घराबाहेर पडायचे असेल तर त्यांच्याकडे आवश्यक कारण असणं गरजेचं आहे. कोणत्याही कारणाशिवाय रात्री 8 नंतर बाहेर फिरणं महागात पडू शकतं. रात्री 8 नंतर राज्यात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यामुळे 8 नंतर बाहेर पडायचं असेल तर कोणत्या गोष्टी जवळ असाव्यात आणि कोणाला 8 नंतर बाहेर पडण्याची परवानगी आहे हे जाणून घ्या. ज्या व्यक्तींना रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत रेल्वे किंवा बस प्रवास करायचा असेल तर त्यांच्याकडे अधिकृत तिकीट असणं आवश्यक असणार आहे. औद्योगिक क्षेत्रात ज्या व्यक्ती काम करतात त्यांच्याकडे ओळखपत्र हवं आहे. विवाह किंवा अंत्यसंस्कारासाठी शासनाने घालून दिलेले नियम पाळावे लागतील. लग्न समारंभासाठी 50 तर अंत्यविधीसाठी फक्त 20 लोकांना परवानगी असणार आहे. यात लोकक्षमतेचे भान ठेवा. ज्यांच्या परीक्षा आहेत अशा विद्यार्थ्यांना रात्री 8 नंतर घरी प्रवास करायचा असेल तर त्यांच्याकडे हॉल तिकीट असावं. शनिवारी आणि रविवार संपूर्ण लॉकडाऊन असल्याने लग्न समारंभासाठी स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागेल. परवानगी नियम आणि अटीनुसार देण्यात येईल. मात्र विनाकारण बाहेर पडणे शक्यतोवर टाळाच. वाहनांची संपूर्ण कागदपत्रे जवळ बाळगा. दारू पिऊन वाहने चालवू नका. प्रत्येक चौकात नाकाबंदी असल्याने आपली कसून चौकशी होऊ शकते. मेडिकलच्या नावाने खोटे बोलू नका, अन्यथा आपल्यावर पोलीस कारवाई तर होणार, मात्र आपली वाहनेही अनेक दिवस जमा होऊ शकते. अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती.